वेलकम टू आवर न्यू व्लॉग। मी माधुरी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर दिवाळी ऑलरेडी सुरू झाली आहे। वसुबारस आणि धनत्रयोदशी आपण साजरी करताना बघितली। तर उद्या आहे दिवाळी आणि आजच्या दिवशी आमच्या इथे नरकासूर तयार करण्याची जी प्रथा असते आणि पहाटे दिवाळीच्या पहाटे अभंग स्नानापूर्वी त्याला जाळण्याची जी परंपरा आहे ती मी तुम्हाला दाखवते। तर आज बऱ्याच ठिकाणी नरकासूर बनवलेले असतात वेगवेगळ्या ग्रुपनी, फ्रेंड्सनी किंवा मित्रमंडळींनी। तर नरकासूर स्पर्धासुद्धा भरवली जाते, मी तुम्हाला तीही दाखवते। आज तुम्हाला भरपूर मजा येणार आहे आणि चला मग स्टे ट्यून, मी तुम्हाला दाखवते की कसे कसे नरकासूर बनवलेले आहेत आणि कोणती थीम आहे यावर्षी। तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते। तर दिवाळीच्या पहाटे म्हणजे अभंग स्नानाच्या वेळी आमच्याकडे एक अजून प्रथा आहे, ज्याच्यामध्ये एक कारट नावाचं फळ असतं जे डाव्या पायाच्या अंगठ्याखाली ठेवून तुळशीसमोर ते फोडतो आणि त्याची ज्या बिया असतात त्या डोक्याला लावल्या जातात। मी तुम्हाला दाखवते कसं दिसतं ते फळ। ती तुम्हाला तिथे वेल दिसत असेल, ही पूर्ण इकडे अशी पसरलेली आहे आणि तिथे एक मधोमध एक छोटं फळ दिसत असेल, तुम्हाला दाखवते। हे बघा, हे तुम्हाला छोटं फळ दिसत असणार, तर ह्याला म्हणतात कारट। हे इथे पूर्ण अशी पसरलेलं आहे आणि इथे पण बऱ्यापैकी 2-3 फळं आहेत लागलेली। इथे एक आहे आणि इथे पण आहे पुढे झाडाला लागलेला। आता एक साधारण 12:30 पावणे 1 वाजले आहेत आणि आम्ही कुडाळ मार्केटमध्ये आलो आहोत। थोडीशी खरेदी बाकी आहे, फुलं, मिठाई। सो आम्ही दुपारीच आलोत कारण आम्हाला वाटलं गर्दी कमी असेल, पण तसं अजिबात नाही आहे, ट्रॅफिक प्लस गर्दी आहेच। आता आम्ही आज चाललो आहोत नरकासूर स्पर्धा बघायला। तर भरपूर गर्दी आहे इकडे, त्यामुळे आम्ही लवकर आलोय, गाडी पार्क केली, दाखवते तुम्हाला पण। तुझा वेळ आणि काळ समीप आली आहे, मनासाठी तयार हो म्हणतो।
रहा हूँ। जिसके बल के सहारे नरकासुर को चुनौतियां दे रहा है, क्या तुम जानता नहीं देवता का राजा इंद्र भी मेरी भुजाओं की बल से थमा कर भाग चुका है। बराबर कर रहे हैं। जो कुछ भी करता हूँ वही धर्म है। तू किस अधर्म की बात कर रहा है ग्वाले? दोनों देव माता अदिति देव
कुंडलची जो अभियान ऋषि और मुनि को प्रेरणा दी और भी अभियान पूरे पितामह ब्रह्मा जी के वरदान का असत प्रयोग किया। वो भी अभियान राजाओं, ब्राह्मणों और राजकुमारियों को तुम्हें हर पूर्वक बलि करना। ये अभियान क्या है? सुस्वागत. भैरव जोगेश्वरी युवा मित्र मंडळ कुडा सादर करीत आहोत नरकासुरवध. नरकासुरवध, नरकासुरवध. श्री विष्णूचा तिसरा वराह अवतार व भूमी मातेचा पुत्र भौमासूर अर्थात नरकासूर. नरकासुराने ब्रह्मदेवाच्या भक्तीने वर प्राप्त करून तो अजय झाला. उन्मत्त झालेल्या नरकासुराने इंद्रदेवाचा पराभव करत त्रैलोक्याचा राजा झाला. अनेक राजकन्यांचे अपहरण करून त्यांना नजरकैद केले. भयभीत झालेल्या इंद्रदेवाने श्रीकृष्णाजवळ मदतीची याचना केली. अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्ण आपली भार्या सत्यभामी सोबत नरकासुराची राजधानी प्राग ज्योतिषपुराच्या सीमेवर येऊन नरकासुराच्या सर्व सैन्याला परास्त करून नरकासुराला युद्धासाठी आव्हान देतो. हे अधर्मी नरका, तुझं सैन्य व तुझा सेनापती मृदैत्य हे अधर्माच्या बाजूने होते. अधर्म? अरे मी जे बघतो तोच धर्म. तू अनेक राजकन्यांचे अपहरण केलेस. स्वर्गावर स्वारी करून इंद्राचे छत्र, वैजयंतीमाला व देवमाता अदितीचे कुंडल चोरलेस. आता तुझे पापाचे घडे भरले आहे. सावधान नरकासुरा.
स्वामी भावे संभ्रमित झालीस ना? हो स्वामी, मी संभ्रमित झाले. मग ऐक भावे, ज्या नरकासुराचा वध तू केलास त्याने वरदानच असे मिळवले होते की स्वतःच्या आईकरवीच मृत्यू व्हावा. नरकासूर अन्य कोणी नसून तुझाच गतजन्मीचा पुत्र होता. म्हणून मी हे कलनाट्य घडवून आणलं व अधर्माचा नाश केला. आज आहे तो अश्विन वैद्य चतुर्दशीचा दिवस आणि यापुढे येणाऱ्या युगात याच दिवशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाईल. आणि जेव्हा जेव्हा या धरणीवर अधर्म फोपावेल त्यावेळी अधर्माचा नाश करण्यासाठी वेगवेगळे अवतार धारण करून धर्म प्रस्थापित करण्यासाठी मी सज्ज राहील. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.
डोळ्यासमोर शुद्ध पुराणाचा तोपर्यंत तू माझं काही बिघडू शकत नाहीयेस. हे नरकासुरा, जो मनुष्य प्राणी धर्तीवर जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अटळ. म्हटल्याप्रमाणे तुझ्या मातेच्या हातून तुझा मृत्यू होईल यात काही शंकाच नाहीये. हे कृष्णा, मरणाची भीती मला दाखवू नकोस, कारण माझं मरण हे माझ्या मातेच्या हातून आहे. त्यामुळे साक्षात भूमाता ही माझी माता असल्या कारणाने माझी माता त्यावेळी राजरात उपलब्ध नाहीये. त्यामुळेच तू युद्धाला तयार हो आणि स्वतःच्या मरणाची प्रतिष्ठा कर. कुडाळेश्वर महाराज की प्रभावकर. श्रीकृष्णाने नरकासुराच्या सैन्याचा नाश केला आणि आता नरकासुर आणि भगवान श्रीकृष्ण समोरासमोर आले. दोघांमध्ये जोर. श्रीकृष्णाने नरकासुराच्या सैन्याचा नाश केला आणि आता नरकासुर आणि भगवान श्रीकृष्ण समोरासमोर आले. दोघांमध्ये जोरदार वार प्रतिवार सुरू झाले. युद्ध चालू असताना सातत्याने महाभयंकर असे युद्ध भगवान श्रीकृष्ण आणि नरकासुरामध्ये सुरू होते. आणि हे युद्ध सुरू असताना भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की या नरकासुराला वरदान असल्यामुळे त्याचा वध मानवाकडून होणे शक्य असले तरी त्याचे मरण हे त्याच्या आईच्या हातातून लिहिले आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणाले, सत्यभामे, नरकासुराला वरदान असे आहे की त्याचा वध त्याच्या आईच्या हातातून होईल. त्यामुळे या नरकासुराचा संहार करण्यासाठी आता तू तुझ्या शक्तीची प्रचिती द्यावी आणि या दृष्ट नरकासुराचा वध करावा. सत्यभामेने आतेमध्ये धनुष्यबाण धरला आणि महाभयंकर अशा नरकासुराच्या दिशेने श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधावणी केली. श्रीकृष्ण सत्यभामा यांच्यासह आपल्या वाहनातून गरुडावर युद्धासाठी भगवान श्रीकृष्ण निघाले.
आपण बऱ्याच नरकासुरांची जे वध केलेली थीम होती ती आपण पाहिली आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेलच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.